निम्मी हाँ आज काय खाणार? क्रिसमस केक ओके. क्रिसमस डे. तर इथे मी घेतले हाफ कप गूळ आणि आपल्याला किसून घ्यायचं आहे. त्यानंतर मी हाफ कप इथे ज्यूस घेतले. तुम्ही कुठल्याही प्रकारचा ज्यूस घेऊ शकता. इथे तुम्ही फ्रेश घेऊ शकता किंवा पॉकेट ज्यूस घेऊ शकता. मी इथे पॉकेटचा ज्यूस घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स कट करून घेतले होते. त्याच्यामध्ये काजू, बदाम, अक्रोड, पंपकिनचे सीड, मगज घेतले होते, किसमिस आणि टुटी फ्रुटी. तुम्ही कुठल्याही प्रकारचे ड्रायफ्रुट्स इथे ॲड करू शकता. आपल्याला हे 2 तासासाठी कमीत कमी भिजत घालायचं आहे. त्यानंतर इथे मी घेतले कलमी, 2 विलायची, 2 लवंग. त्यानंतर 1 चम्मच मी साखर ॲड केली आहे आणि याला छान आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे जायफळ घेतलं आहे. थोडंसं जायफळ पण मी इथे किसून घ्यायचं आहे. आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि बटर लावून पुन्हा त्यावर तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे थोडासा व्हॅनिला एसेन्स ॲड करणार आहे आणि मी 1 चम्मच इथे जिंजर पावडर ॲड केले आहे आणि जे ग्राइंड करून ठेवलं होतं त्याला आपल्याला इथे स्ट्रेन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहे गव्हाचं पीठ. तर मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही ते सुद्धा आपल्याला इथे गाळून घ्यायचं आहे. 1 टीस्पून मी इथे बेकिंग पावडर घेतलेला आहे आणि 1/4 टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे. याला खूप जास्त आपल्याला ओव्हर मिक्स करायचं नाही आहे. मिक्स होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे थोडं मला घट्ट वाटत होतं तर मी परत इथे ज्यूस ॲड केलेला आहे. तुमच्याकडे ज्यूस जर नसेल त्या स्टेजला तुम्ही मिल्क पण इथे ॲड करू शकता. त्यानंतर 1 टेबलस्पून आपल्याला इथे विनेगर ॲड करायचं आहे. विनेगर पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ज्या भांड्याला तेल लावून ठेवलं होतं त्या भांड्यामध्ये आपल्याला बॅटर ओतून घ्यायचं आहे. इथे टॅप करून घ्यायचं आहे. यामधले जे एअर बबल्स आहेत ते सगळे निघून जातील. त्यानंतर मी इथे प्रीहीट करून घेतलं होतं एअर फ्रायर 160 डिग्रीवर 5 मिनिटसाठी. त्या प्रीहीटेड एअर फ्रायरमध्ये आपल्याला 160 डिग्रीवरच आपल्याला हे 15 मिनिट्स ठेवायचं आहे. त्यानंतर 15 मिनिट्सनंतर मी इथे चेक केलं होतं तर इथे टूथपिक एकदम क्लिअर आली होती. जर नाही आली तर तुम्ही याला पुन्हा 5 ते 10 मिनिटं इथे ठेवू शकता. तर हे कधी कधी टाईम सगळ्यांचा वेगळा होऊ शकते, कमी जास्त होऊ शकते 5-10 मिनिटं. तर आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे टूथपिकने आणि जर नसेल झालं तर परत एकदा बेक करून घ्यायचं. तर अशा प्रकारे त्याला थंड होऊ द्यायचं आहे 15 ते 20 मिनिटं. त्यानंतरच आपण याला डिमोल्ड करून घेणार आहे आणि आपण आता कट करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता याला इतके छान असे हे झाले होते. तर वरून मी काही ड्रायफ्रुट्स आणि टुटी फ्रुटी आणि काही रेझिन्स ॲड करून घेतले होते गार्निशिंगसाठी. तर ते रेझिन्स थोडे फुगले होते तर वरून तुम्ही रेझिन्स नका टाकू. तर ते असे फुगतात एअर फ्रायरमध्ये आणि अशानुसार तुम्हाला कट करून दाखवलेलं आहे. एकदम छान मस्त टेस्टी आणि खूप छान झालेला होता. माझ्या 1-2 फ्रेंड्सला मी दिलेला होता तर त्यांना सगळ्यांना खूप आवडला होता. माझ्या हसबंडला पण वाटलं नाही की मी हा घरी बनवलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. एकदम हेल्दी आहे, ज्यूसचं आहे, वरून व्हीट फ्लोअरचं आहे, मुलांना आवडणारी अशी आहे, भरपूर ड्रायफ्रुट्स आहे यामध्ये. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.